नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. खास करता जे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सौर पंप आहे, या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण मागे देखील बऱ्याच दिवसापूर्वी जो काही एक युवकाचा फोटो पाहिलेला होता, ज्याचे सोलर प्लेट साफ करताना हात भाजून त्याचा मृत्यू झाल्याचे आपल्याला सोशल मीडियावरती पाहायला मिळत होते. आता तो इन्सिडन्स बाहेर देशातील असल्यामुळे त्याच्यावरती ठोस जी काही बातमी आहे ती कुणालाही माहीत नव्हती. परंतु सोशल मीडियामध्ये ते जे काही फोटो व्हायरल होत होते, की सोलार प्लेट पुसत असताना किंवा धुत असताना स्फोट होऊन या युवकाच्या हात जळून याचा मृत्यू झालेला आहे, अशा प्रकारच्या ज्या काही बातम्या त्यावेळी पसरत होत्या. त्यामुळे देखील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले होते, की शेतकऱ्यांनी सौर पंपाचा वापर करताना कसली काळजी घेतली पाहिजे, याची शेतकऱ्याला उत्सुकता होती, की कुणीतरी सांगावं, की या गोष्टी खऱ्या आहेत का? सौर पंपाचा करंट लागत आहे का? किंवा प्लेटचा स्फोट होऊ शकतो का? त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आज दुपारी एक घटना घडलेली आहे, किंवा आज मी दुपारी एक बातमी पाहिली सोशल मीडियावरती. एक न्यूज पाहिली, की जे काही अहमदनगर, अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक शेतकरी आहेत, बाळासाहेब ढोले म्हणून. यांचा जो काही मृत्यू आहे हा सौर कृषी पंपाचा करंट लागून मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. आता ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहे, की शेतामध्ये पाणी देत असताना सौर पंपाच्या खाली पाणी गेल्याने हे शेतकरी जे आहेत हे पाण्यामध्ये उभे असल्यामुळे यांना करंट लागून यांचा मृत्यू झाल्याची जी काही बातमी आहे ही सध्या सोशल मीडियावरती पसरत आहे. आता या बातमीमध्येच जे काही तथ्य असेल, किंवा जे काही खरं खोटं करण्यासाठी बऱ्याचशा कमेंट देखील या सोशल मीडियाला आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु आता यामध्ये तथ्य काय हे कुणीही सांगू शकत नाही. परंतु जर ही बातमी खरीच असेल तर शेतकऱ्यांनी इथून पुढं सौर पंपाचा वापर करताना अतिशय काळजीपूर्वक वापर करावा, अशा अनेक सोशल मीडियावरती देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागे 2 दिवसापूर्वी मला देखील एक Instagram फीडवरती एक व्हिडिओ आला होता, की शेतकऱ्याची जी काही सोलर प्लेट आहे, या सोलर प्लेटला छिद्र पडून तिथे जाळ निघत आहे. शेतकरी सोलर प्लेटच्या खाली बसलेला असताना ही घटना घडलेली आहे, अशा प्रकारचे व्हिडिओ देखील समोर येत आहे. आता यामध्ये मी कुठल्याही कंपनीचं नाव घेत नाही. जे काही पाथर्डीचे शेतकरी आहेत यांचा करंट लागून मृत्यू झाल्याची ही जी काही घटना आहे, याच्यावरती आपण माहिती गोळा करून त्या गावातील काही शेतकऱ्यांची माहिती काढून आपण पुन्हा एकदा तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमच्यापैकी जर कुणी त्या गावातील असेल किंवा आसपासचा असेल, कुणाला पक्की माहिती असेल, त्यांनी नक्की कमेंट करून नक्की कळवा, की ही घटना कशाप्रकारे घडली आहे, जेणेकरून जे काही इतर शेतकरी आहेत याच्यामधून काहीतरी शिकतील व सोलार पंपचा चांगला वापर किंवा सुरक्षित वापर कसा करावा याला हे शेतकऱ्याला माहिती होईल. हा व्हिडिओ कोणत्याही कंपनीला नाव ठेवण्यासाठी किंवा कोणत्याही कंपनीचं नाव खराब करण्यासाठी नाही. आता जी काय बातमी पसरत आहे, या बातमीमधून त्या कंपनीचे नाव देखील जाहीर करण्यात आलेले आहे, की XYZ कंपनी आहे, त्या कंपनीचा पंप होता व तिथे त्या पंपातून शेतकऱ्याला करंट बसलेला आहे. परंतु आपण व्हिडिओच्या माध्यमातून या कंपनीचे नाव घेणार नाहीत. कारण जे काही आपण सोशल मीडियाला जरी पाहिलं तर जे काही अनेक कमेंट आहेत या अशा आहेत, की कंपनीचं नाव खराब करण्यासाठी या अफवा आहेत किंवा काय. परंतु शेतकऱ्यांनी आता सौर पंपाचा वापर करताना नक्की हात राखून केला पाहिजे. त्याच्या खाली पाणी गेले किंवा काही आपली जी काही वायरिंग आहे ही तुटली ताटलेली जर असली तर शेतकऱ्याने त्याला हात न लावता किंवा सौर पंप चालू असताना सौर पंप न धुतला नाही पाहिजे, अशा प्रकारच्या ज्या काही काळजी आहेत या शेतकऱ्याने घेतल्या पाहिजेत. आता शेतकरी मित्रांनो, या जे काही अनेक वेगवेगळ्या कंपन्या आहेत, आता या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये एखाद्या वेळेस काही कंपन्या मटेरियल कमी जास्त क्वालिटीचे दिल्यामुळे देखील या घटना घडू शकतात. आता मागे मी तुम्हाला सांगितलं, की Instagramवरती देखील फीडमध्ये एक व्हिडिओ पाहिला होता, की एका कंपनीच्या सोलार प्लेटला छिद्र पडत आहे व तिथून धूर जाळ निघत आहे. अशा प्रकारचे जे काही इन्सिडन्स आहे, अशामुळे शेतकऱ्याला इजा होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्याने कृपया करून सोलार पंपाचा वापर करताना सुरक्षितपणे करावा. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व पाथर्डी तालुक्यातील किंवा या गावातील जे कोणी शेतकरी असतील, आपला व्हिडिओ पाहत असतील, त्यांनी या घटनेचा सविस्तर माहिती आपल्याला कमेंटमध्ये द्यावी.
किंवा आपण त्या गावात जाऊन त्या शेतकऱ्यांच्या मुलाखती देखील घेऊ शकतो. त्यांनी कृपया कमेंटमध्ये आपल्याला संपर्क साधण्याचे प्रयत्न करावेत.